Hello, my dear friends. Welcome to my YouTube channel eContent Baby. Dear students, today I am going to discuss strategic implications of social and ethical issues. So, first of all, you should know what should be the meaning of implications. Implications means the responsibility of whatever the decisions that an organization is taking, that responsibility lies with the organization. It means whenever companies or businesses they are framing the strategies, ultimately it is going to affect someone. So what will be its implications on the society and the social issues that can be arise due to the strategic implementation that today we are going to discuss. So when we talk about the strategic implications of social and ethical issues, so let's first discuss about the social issues. And to discuss about the social issues, in the modern view, an organization is an organ of the society and its actions have a decisive impact on the social senses. It means आजकालच्या युगामध्ये जी कंपनी आहे ती कंपनी ह्या सोसायटीचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. कारण की कंपनी जी काही कार्य करते म्हणजे ज्या प्रकारच्या सेवा देते आणि ज्या प्रकारचं ती उत्पादन तयार करते आणि ज्या प्रकारे त्या कंपनीची व्यूहरचना ठरवली जाते ते या व्यूहरचनेचा सोसायटीवरती अतिशय महत्त्वाचा परिणाम हा होत असतो. Thus, it is important for the management to realize that it must consider the impact of every business policy and business action upon the society. It has to consider whether the action is likely to promote the public good, to advance their basic relief of societies, to contribute its stability, strength and harmony. The dimensions of social responsibilities are as follows. म्हणजेच काय, जेव्हा कुठल्याही प्रकारे आपण व्यूहरचनात्मक व्यवस्थापन करतो तेव्हा आपली व्यूहरचना ही जेव्हा अंमलबजावणीसाठी जाते तेव्हा ह्या अंमलबजावणी केल्यामुळे समाजामध्ये याचा काय परिणाम होणार आहे, आपल्या कंपनीची प्रतिमा ही वाढणार आहे किंवा नाही वाढणार आहे, आपल्या एखाद्या व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे लोकांना काही फायदा होणार आहे का, सोसायटीला काही फायदा होणार आहे का, त्याच्यामुळे आपल्या कंपनीला स्थिरता मिळणार आहे का, आपल्या कंपनीची शक्ती वाढणार आहे का, आपल्या कंपनीमध्ये सर्व गोष्टी या सुरळीत चालणार आहेत किंवा नाही चालणार आहेत. म्हणजेच आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करतो तेव्हा आपण एक सामाजिक जबाबदार व्यक्ती आहोत हे देखील या ठिकाणी आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपण स्ट्रॅटेजिकली एखादा निर्णय घेतो तेव्हा स्ट्रॅटेजिकली निर्णय घेणं म्हणजे असं नव्हे की तुम्ही कुठल्याही प्रकारे जाऊन ते उद्दिष्ट साध्य करायचं मग त्याच्यामध्ये कोणाचा जीव करायचा. तर अशा प्रकारे विचार न करता आपण जो काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयाचे पडसाद लोकांवरती कायम वाटणार आहे याचा विचार करून आपण ते निर्णय घेतला पाहिजे. जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटनुसार जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा त्याचे काय काय पडसाद समाजावरती पडू शकतात आणि त्याच्यामधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्नांना सामोरं जावं लागतं हे आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर पहिलं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहिला जो इश्यू आहे सोशल इश्यूमधला तो म्हणजे आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड दी ओनर ऑर दी शेअर होल्डर्स. So it is the primary responsibility of the management to assure a fair and responsible rate of return on the capital and fair dividend to the shareholders as investors and risk bearers. सगळ्यात पहिली जी काही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची जबाबदारी आहे ती कोणा संदर्भात आहे तर आपल्या कंपनीचे मालक म्हणजेच कंपनीचे भागधारक. आता भागधारकांनी कंपनीला भांडवल दिलेला पुरवलेलं आहे म्हणजेच त्यांना त्या भांडवलावरती काय मिळालं पाहिजे, कमीत कमी त्यांना परतावा मिळाला पाहिजे आणि सगळ्यात जास्तीत जास्त ही त्यांनी रिस्क घेतलेली असल्यामुळे त्यांना भांडवलावरती परतावा मिळणं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्यात पहिली जी जबाबदारी असते ती जबाबदारी कोणाच्या संदर्भात आहे तर आपल्या मालकासंदर्भात आहे की आपल्या कंपनीने जो काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयामुळे किमान या लोकांना यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळाला पाहिजे किंवा त्यांना चांगल्या प्रकारचा लाभांश मिळाला पाहिजे. तर तुम्ही जो निर्णय घेतला आहे हा स्ट्रॅटेजिकली सक्सेसफुल झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती म्हणजे आपल्या एम्प्लॉईच्या संदर्भामध्ये. आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस डिमांड्स अ न्यू ओरिएंटेशन ऑफ द एम्प्लॉयर रिलेशनशिप इन प्लेस ऑफ द ट्रॅडिशनल मास्टर सर्वंट रिलेशन. द मेजर इशू इन दॅट रिलेशन पर्टेन टू वेजेस अँड सॅलरीज, वर्किंग रिलेशनशिप बिटवीन द सुपिरियर अँड सबऑर्डिनेट अँड द एम्प्लॉईज वेलफेअर. जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक व्यवस्थापनाचा विचार करतो तेव्हा समाजामध्ये जे लोक राहतात ते लोक आपल्या कंपनीचे एम्प्लॉई म्हणून काम करत असतात
आणि जेव्हा हे लोक एम्प्लॉई म्हणून काम करत असतात तेव्हा आजकाल तो नोकर आहे मी मालक आहे अशा प्रकारे नातेसंबंध न ठेवता आपण सर्वजण भागीदार आहोत, तुम्ही माझे सहभागी आहात किंवा तुम्ही माझे सहयोगी आहात, अशा प्रकारे जर विचार करून तुम्ही तुमच्या कंपनीतल्या कामगारांना ठेवलं, तसंच त्या कामगारांचा पगार असेल, त्यांचा जो काही रोज तुम्हाला द्यायचा आहे, त्या संदर्भामध्ये असणाऱ्या या काही गोष्टी आहेत, या तुम्ही जर चांगल्या प्रकारे जपल्या, तुम्ही तुमच्या कंपनीतली एम्प्लॉई जर तुम्ही चांगल्या प्रकारे जपली असतील, तर मात्र तुमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असेल, चांगल्या प्रकारचे एक वर्किंग एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो ते वर्किंग एन्व्हायरमेंट असेल आणि आपल्या कामगाराला आपली या ठिकाणी खूप चांगलं काहीतरी एक वेलफेअर झालेला आहे, आपल्याला या ठिकाणी खूप चांगला सांभाळ केला जातो आहे असं जेव्हा त्याला वाटेल, तेव्हाच तो कामगार हा सुखी तुमच्याकडे काम करेल, अदरवाईज तो तुमचं काम सोडून निघून जाईल. म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये जेव्हा आपण डिसिजन घेतो तेव्हा त्याचा कामगारांवरती कुठल्याही प्रकारचा चुकीचा परिणाम होऊ नये याची देखील दक्षता आपल्याला घ्यायला पाहिजे. तिसरी दक्षता आपल्याला घ्यायची ती म्हणजे आपले जे काही ग्राहक, ज्याला आपण राजा असं म्हणतो. सो इन दिस कॉम्पिटेटिव्ह मार्केट इकॉनॉमी, सर्विंग द कन्झ्युमर्स इज supposed to be a prime objective of the business firm. The modern marketing approach is aimed at covering the identified customer need into product and services to satisfy their needs. म्हणजेच आपल्याला स्ट्रॅटेजिकली डिसिजन घेत असताना ज्याच्यासाठी हे सगळं चाललं आहे तो म्हणजे कस्टमर आहे. तर या कस्टमरला जी गरज आहे ती गरज तुम्ही त्याची पूर्ण करायला पाहिजे आणि ती गरज त्याची पूर्ण झाल्यानंतर तो समाधानी झाला पाहिजे. ही सगळ्यात पहिली महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती असते. त्यामुळे जेव्हा आपण अशा प्रकारे निर्णय घेत असतो तेव्हा निर्णय घेत असताना आपला ग्राहक हा सुखी आणि समाधानी कशा प्रकारे होईल आणि तो आपल्याकडेच कसा राहील तर याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही देखील आपणावरती असते. पुढची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स दी गव्हर्नमेंट. द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मॅनेजमेंट टुवर्ड द गव्हर्नमेंट implies that the company will conduct its affair as law-abiding enterprise. Taxes and other dues will be paid fully and honestly. Management will desist from corrupting public servant or the democratic process for selfish ends. No attempt will be made to buy the political support by money or patronage. In India, managements of companies are expected to stimulate economic growth in accordance with the national priorities laid down by the government and confronting to the economic and social policies of the state. आपलं जे सरकार आहे त्या सरकार संबंधी देखील व्यवस्थापनाची जबाबदारी असते. कारण की आता सरकार संबंधी आपली जबाबदारी म्हणजे काय, तर आपण कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार नाही केला पाहिजे. सर्व जी कामं कंपनीची आहे ती आपण नियमानुसार केली पाहिजेत. आपले जे काही वेळोवेळी कर भरायचा असतो आपल्याला, तो कर आपण वेळोवेळी भरला पाहिजे आणि तो पूर्णपणे भरला पाहिजे आणि तो इमानदारीने भरला पाहिजे. तसंच आपण जेव्हा व्यवस्थापन करत असतो तेव्हा व्यवस्थापनामध्ये आपण कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला लाच देऊ नये किंवा त्याच्याकडून लाच घेऊ नये आणि आपण कुठल्याही प्रकारचे अशा राजकीय किंवा राजनैतिक अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीला व्यवसायाने सपोर्ट करू नये, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे घालवावे लागतील आणि आपल्या देशाचा जो काही मान सन्मान आहे तो मान सन्मान तुम्हाला गमवावा लागेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी राष्ट्राला सर्वप्रथम विचारात घेऊन आपण आपले व्यवसायाचे जे उद्दिष्ट आहे आणि ध्येय धोरण आहेत ते विचारात या ठिकाणी घेऊन मगच काम करावं लागेल. आणि यानंतरची जी जबाबदारी आहे ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द कम्युनिटी अँड द सोसायटी. या ठिकाणी जॉर्ज जॉयडर असं म्हणतो, The George Joider, the well-known expert of the corporate social responsibility, has repeatedly pleaded that if the corporation has to function effectively, it has to be accountable to the public at large. He has sought to equate the suggestions of the responsibility of the company with the trusteeship concern, the aim of which was to ensure the private property is used for the common good. Thus, it is not only expected that management should provide safe working conditions and agreeable work relation for the employees' capabilities, but also participate increasingly in the community and social services. आता जॉर्ज जॉयडर हा एक खूप प्रख्यात असा सामाजिक जबाबदारीच्या संदर्भामध्ये अभ्यास करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व. ते असं सांगतात की जेव्हा व्यवसायाला समाजामध्ये काम करायचं असतं तेव्हा समाजामध्ये काम करताना त्यांना अतिशय उत्कृष्ट जर काम करायचं असेल तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांची जी काही निर्णय ते घेणार आहेत आणि त्या निर्णयाची जी अंमलबजावणी करणार आहेत त्याचा परिणाम लोकांवरती काय होणार आहे ह्याचा सर्वप्रथम त्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्यांनी एक सूत्रच लक्षात ठेवलं पाहिजे की कंपनी
ही लोकांची विश्वासार्हता आहे. म्हणजेच लोकांचा जर विश्वास कंपनीने गमावला तर कंपनी आपली प्रतिमा पुन्हा कधीही मिळवू शकत नाही. आणि त्यामुळे कंपनीने लोकांची विश्वासार्हता नेहमी जपली पाहिजे. तसंच जर कंपनीला लोकांचं चांगलं करायचं असेल तर कंपनीतल्या व्यवस्थापकांनी कंपनीची कोणतीही मालमत्ता व्यक्तिगत वापरासाठी वापरली नाही पाहिजे. तर कंपनीची मालमत्ता ही कंपनीच्याच कामासाठी वापरणं हे योग्य ठरणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कामकाजामध्ये किंवा कंपनीमध्ये एक चांगल्या प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण तयार ठेवणं, तसेच आपल्या कंपनीमध्ये असणारे कामगार आणि मॅनेजर यांच्यामधले संबंध चांगले ठेवणे आणि लोकांमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे कलाकौशल्य आणि गुणांचा विकास करणे, जेणेकरून आपण समाजासंदर्भात आपण ज्या कम्युनिटीशी बिलॉंग करतो त्या कम्युनिटी आणि आपल्याला जे काही सामाजिक दायित्व करायचं आहे ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे पार पाडू शकू. म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा अभ्यास करत असताना स्ट्रॅटेजिक मॅनेजरला हे सगळ्या सोशल इम्प्लिकेशनचं भान ठेवूनच मगच डिसिजन घ्यावे लागतील. आणि आता आपण या आजच्या टॉपिकमधला शेवटचा मुद्दा अभ्यासत आहोत, तो म्हणजे इथिकल इश्यूज. एथिक्स इज नथिंग बट अ स्ट्रॅटेजी इज एथिकल ओनली इफ इट डज नॉट एंटेल ॲक्शन्स अँड बिहेवियर अँड क्रॉस द लाईन्स फ्रॉम कॅन डू टू शुड नॉट डू and unsavory, and it allows management to fulfill its ethical duties to all stakeholders, owners, shareholders, employees, customers, suppliers, and the communities in which it operates and society at large. आता या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी ही एथिकल आहे. हे कधी होऊ शकतं? जर आपल्या कंपनीचे जे काही कार्य आहेत आणि वर्तवणूक आहे ही आपण जर एक लाईन जी मर्यादा ठरवून दिलेली आहे त्या मर्यादेच्या बाहेर किंवा मर्यादेच्या आत राहून जर आपण काम केलं तरच आपण योग्य प्रकारे नीतिमूल्यांच्या आधारे आपण काम करतो आहे त्याचा अर्थ असा होईल. जर आपण कुठलेही प्रकारचे नीतिमूल्य न पाळता त्याच्या बाहेर जाऊन म्हणजेच कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन जर आपण एखादं काम करायला लागलो तर आपण जे काम केलेलं आहे ते नैतिकदृष्ट्या योग्य नाही. आणि म्हणून आपण आपली जी जबाबदारी होती मग आपली नैतिक जबाबदारी ही आपल्या मालकाच्या संबंधामध्ये असेल किंवा कंपनीच्या शेअरहोल्डर्स जे भागधारक आहेत त्यांच्या संबंधी असेल, आपल्या कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत, कंपनीचे जे सप्लायर्स असतील किंवा आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो तर यांच्याबद्दल आपल्याला जे काही नैतिक दायित्व जे करायचं आहे किंवा आपल्याला पार पाडायचं आहे तर ते नैतिक दायित्व आपण पार पाडलं नाही असं त्याचा अर्थ होईल. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने जेव्हा जेव्हा व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाचा देखील इम्प्लिमेंटेशन करत असताना त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नैतिकदृष्ट्या ह्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो की जसं मागच्या काही वर्षांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल की टोल बंद करा, टोल बंद करा, टोल बंद करा अशी बातमी येत होती आणि बऱ्याच ठिकाणी टोल बंदही झाले. परंतु त्या ठिकाणी लोकांनी असा विचार केला का जर टोल बंद झाले तर त्या टोलवरती जे कर्मचारी काम करतात तर ह्या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा ह्या लोकांचं पुनर्वसन कसं होईल, या लोकांना दुसरीकडे कुठे जॉब मिळेल का नाही मिळणार आहे, तर याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण की जर या लोकांना उद्या जॉब नाही मिळाला तर हेच लोक उद्या गुन्हेगार होतील. कारण यांना जर पैसा नाही मिळाला तर यांना सर्वाईव्ह करण्यासाठी हे लोकच दुसऱ्या ठिकाणी घरपोड्या करतील, चोऱ्यामाऱ्या करतील. म्हणजेच काय की कुठलाही डिसिजन घेत असताना त्याचं पडसाद त्या लोकांवरती काय उमटणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काही गोष्टींची तरतूद केलेली आहे किंवा नाही, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच एखादा मर्यादेमध्येच आपण आपल्या कंपनीचे निर्णय हे घेतले पाहिजेत. कंपनीने कुठल्याही प्रकारची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. तरच आपण नैतिकदृष्ट्या आणि आपले जे काही सामाजिक पडसाद जे काही आपल्या निर्णयामुळे उमटणार आहेत ते चांगलेच उमटतील आणि आपली जनमानसातली कंपनीची जी प्रतिमा आहे ती चांगली राहील, यासाठी आपल्याला मदत होईल. तर आजचं हे तुम्ही लेक्चर शांत चित्ताने सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. मी सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.